आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा नावच परमार्थ आश्रम चिंचवडगाव नगरीमध्ये सालाभरप्रमाणे याही वर्षी देव आणि संत छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा 18व्या वर्धापन दिनानिमित्ताने श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य आपल्या सर्वांच्या आदराचं स्थान वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे उर्फ दादा यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्ताने चालत असलेला हा अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्र दीपक अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आज ही अक्षय तृतीयेची म्हणजे महापर्व काळाची सेवा आदरणीय या सप्ताहाचे सर्व आदरणीय आपल्या सप्ताहाचे आयोजक आणि गायकावर वादकावर कीर्तनकारावर हृदयस्थ प्रेम करणारे व्यक्तिमत्व जसं दादांनी गुणीजनावर खूप प्रेम केलं मग गायक असू वादक असू कीर्तनकार असू दादा आले की सगळे महाराज गायक असू द्या वादक असू द्या दादा जवळ येऊन 10-5 मिनिटं बसायची आणि दादा बोलल्याशिवाय त्यांचं समाधान होत नव्हतं पण तोच स्वभाव आपल्या सप्ताहाचे आयोजक आम्हा सर्वांवर बंधुवत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय सोपान महाराज इंगळे उर्फ आम्ही ज्यांना आदराने काका म्हणतो एकदा सर्वांनी त्यांचं टाळी वाजवून सर्वांनी स्वागत करा। आणि या सेवेला आज उपस्थित महाराष्ट्रातील ही नामवंत गुणीजन मंडळी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मृदंगाची यादी ती यादीमध्ये बीड जिल्ह्याचं वैभव आणि माजलगाव तालुक्याचं भूषण या परिसराचं वैभव आणि आम्हाला ज्यांचा स्वाभिमान आहे आपला आदरणीय भरतजी अण्णा पठाडे एकदा जोरदार अण्णांचं टाळी वाजवून स्वागत करा। तसं अण्णा 8 दिवस कुठं थांबत नाहीत महाराज पण एक कार्यक्रम दादाच आहे आणि काकांचं खूप प्रेम आहे म्हणून 8 दिवस हे महान व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये थांबतं नाही तर अण्णाची 1 दिवस तारीख घेण्याकरता लोक तरसतील पण आपल्या गावावर अतिशय नितांत प्रेम म्हणून अण्णांचं एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा। 8 दिवस अण्णांची उपस्थिती आपल्या गावामध्ये आहे। दुसरे आमचे आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार भजन गंधर्व गेवराई तालुक्याचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं संगीत विशारद संगीत अलंकार सरळ स्वभाव आमचे आदरणीय तुळशीरामजी महाराज आतकरे गुरुजी एकदा सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा। आणि एकूण आमचे आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं तुम्ही आमचे आदरणीय संतोष महाराजांचं नाव जरी नसन ऐकलं पण चाली खूप ऐकलेले आहेत हे रामराव महाराज ढोक यांच्या संग जे रोज आपण चाली ऐकतोत ना ते महाराज हे बरं का एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करा। आमच्या संतोष महाराजांना मनापासून दंडवत। आणि आज कीर्तनाला उपस्थित एका कीर्तनकाराला दुसरे कीर्तनकार उपस्थित राहणं म्हणजे हा त्यांचा अतिशय मनाचा मोठेपणा। महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आमचे आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बंधू म्हटलं तरी काय हरकत नाही आमचे दीपकजी महाराज बादाडे गुरुजी एकदा जोरदार त्यांचे टाळी वाजवून स्वागत करा। आणि एकूण आमचे आदरणीय नारायणगडाचे वारकरी हरिभक्तीपरायण आमचे प्रवीणजी महाराज सोळंके आणि आमचे प्रवीणजी महाराज यादव दोन्ही प्रवीणच प्रदीपजी महाराज यादव एकदा जोरदार त्यांचे टाळी वाजवून स्वागत करा। आणि एकूण आमचे आदरणीय बाबा महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा। बाबा महाराज सुद्धा उपस्थित आहेत चोपदार आहेत। एकूण आमचे आदरणीय माजलगाव तालुक्याचं वैभव संगीत विशारद संगीत अलंकार आमचे शेंडगे गुरुजी मच्छिंद्र महाराज शिंदे ज्ञानेश्वरीची फार सेवा ज्यांच्या जीवनामध्ये माझे अत्यंत जीवलग मित्र आमचे सूर्यवंशी माऊली देवगावकर एकदा त्यांचे टाळी वाजवून स्वागत करा। एकूण ऋषिकेश महाराज माऊली महाराज चंद्रशेखर महाराज नारायण महाराज एकूण आमचे आदरणीय मच्छिंद्र मामा बालासाहेब महाराज राजभाऊ महाराज आणि चौकदार आपलीच आहेत ना तुम्हाला सुद्धा दंडवत विठ्ठला। आदरणीय आमचे उत्कृष्ट वारकरी रत्न आमचे धपाटे माऊली सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत चिंचाळ्याचे आमचे देव आहेत। आणि आज कीर्तनाला उपस्थित महाराष्ट्रातील हे बघा सगळे कीर्तनकार वादक गायक ज्यांचे ओळखीचे आमचे आदरणीय पांडुरंग महाराज गलबे एकही कीर्तनकार असा नाही एकही वादक असा नाही आणि एकही गायक असा नाही आमच्या पांडुरंग महाराजांना ओळखत नाही एकदा जोरदार टाळी वाजवा। माझ्यासोबत आलेले साथीदार आमचे सतीश महाराज सचिनराव उगले आणि आमचे मृदंग मार्तंड स्वप्नील महाराज सर्व मंडळी त्यांनाही दंडवत। आणि आमचे काडीवार गावकर इनेकेरी मंडळी गुरुजीचं काय नाव आहे दीपक बा आप्पा करता टाळी वाजवा एकदा बेस्ट आप्पालाही मनापासून दंडवत। आणि आपल्या सर्वांची लाडकी सिस्टीम आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सर्वांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे दत्ताभाऊ ढवळे
एकदा जोरदार त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. YouTube चॅनल वाले तुम्हाला सुद्धा मनापासून दंडवत. विठ्ठला तुम्ही सर्व दादांवर प्रेम करणारी मंडळी, पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला तसं आज फार मोठा पर्व काळ आहे, अक्षय तृतीयाचा पर्व काळ आहे. आपल्या संप्रदायामध्ये जे 3.5 मुहूर्त आहेत त्याच्यामध्ये आजचा एक मुहूर्त आहे. आणि कुठलाही मुहूर्त असू द्या पण ते मुहूर्त साधला पाहिजे. साधला हा पर्व काळ, स्नान करणं वेगळं, रोज भजन करणं वेगळं आणि पर्व काळावर भजन करणं वेगळं. आज अक्षय तृतीयाचा महापर्व काळ आणि महापर्वावर आपल्या सप्ताहाची सुरुवात आहे आणि भगवंताच्या नामाने सुरुवात झाली पाहिजे. शास्त्र म्हणतं मंगल आध्यानी, मंगल मध्यानी आणि मंगल अंतानी. सुरुवातीला एक देवाचं नाव घ्या, मध्यंतरी एक देवाचं नाव घ्या आणि शेवटला एक देवाचं नाव घ्या. सुरुवातीला देवाचं नाव घेतलं की शेवटपर्यंत विघ्न येत नाही. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभाला देवाचं नाव आलं की शेवटपर्यंत विघ्न येत नाही. म्हणून सुरुवात देवाच्या नावापासून करायची, कारण जगात असा एकही दोष नाही की भगवंताच्या नामापुढे टिकत नाही. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. संप्रदायामध्ये नामाला फार मोठी किंमत दिलेली. जी देवा शक्ती नाही ती देवाच्या नामात शक्ती. तुझ्या नामाचा महिमा, महिमा, भगवंताच्या नामाचं वर्णन जिकडे तिकडे. आणि जगद्गुरु तुकोबारायचं पूर्ण जीवन आपण तपासा. साधक तुकोबाराय, संसारी तुकोबाराय आणि सिद्ध तुकोबाराय. तुकोबाराने तिन्ही अवस्थेमध्ये भजनालाच किंमत दिली. बाकीचे साधनं जगद्गुरु तुकोबाराने केलेच नाही आणि तुकोबारायला निषेध नाही, पण तुकोबारायने केले नाही. बरेच लोक तुकोबाराय केले. महाराज काय लोक नाना तऱ्हेचे साधना करायले, तुम्ही करा
तुकोबाराय म्हणले माझा त्यांना विरोध नाही, पण आपल्याला करायची गरज नाही. करो तपादी साधने, साधो तो गोरांजने, साधो तो करो तपादी साधने, कोणी साधो तो गोरांजने, कोणी नावाचं यावं नाचू पंढारीचं केलं नाही. प्रत्येक अवस्थेमध्ये भगवंताचं नाम चिंतनच केलं. आता आम्हाला जर विचारलं तुम्ही कोणता, आपण आपली पदवी सांगतो कीर्तन केसरी. पण तुकोबाराने विचारलं तुमची पदवी काय, तुकोबारा म्हणले आम्ही कोणतेच केसरी नाही. आम्ही कोण आहेत? आम्ही नामाचे धारक, नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एकंदरीत शिक्का, एकंदरीत शिक्का पाठविला इहलोका, पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा, आम्ही नामाचे, नाम जापक यागळा, नाम ग्राहक यागळा आणि नाम धारक यागळा. नामधारा कंठी. तुकोबाराय म्हणले आम्ही नाम धारक आहेत. आणि तुकोबारायचं पूर्ण जीवन बघा, नामाशिवाय जीवनच नाही. विकू नका तू दत्ता भाऊ, तर बघा जर मोकळं बघा बरं. विठ्ठला पहिल्या दिवशी होत दर्शक दादा म्हणायचे पहिल्या दिवशी कीर्तन म्हणजे गुराळातलं देव आदनी, थोडं रिटर्नच आहे ना बघा कसं काय. हॅलो हॅलो मध्ये मध्ये होतं पण पुन्हा माग आक्स होते जरा. हॅलो हॅलो हां असं मोकळं राहू दे थोडं, चाट कडक करत दर्शी जवळ घेतल्यामुळे होत असं काय जास्त तसं काय नाही. उद्यापासून वाद आता भाऊ विठ्ठला नामाशिवाय जगद्गुरु तुकोबारायचं जीवन नाही. प्रत्येक अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबारायने नामचिंतनच केलं आणि आपल्याला बी सगळ्याला सांगितलं नामचिंतनच करा, कारण जगात भगवंताच्या नामाशिवाय पर्याय उरलेला नाही. हरेर नाम हरेर नाम तू केवलम कलव नास्तेव 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 गतिरन्नता. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. दिन नारायण देईल भेटी, भेटी दिन नारायण देईल भेटी. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. दिन नारायण देईल भेटी,
पहिल्या दिवशी इकून हुटकलं तर इकून चालू करा. देणे नारायण देईल भेट. कधी कधी प्रतिकूल असते, कधी अनुकूल असते. पहिला दिवस म्हणजे जोडाजाडीत जातोच महाराज. त्या दिवशी पहिल्या दिवशी कीर्तनकार कोणीच कीर्तन घेत नाही. पण आता ते आपल्या वाट्याला आले काही अडचण नाही, होत राहतं मागं पुढं इतकं तितकं. पण आता हे सगळी शोभा म्हणजे दत्ताभाऊ तुमच्याशिवाय नाही. कारण बाई मोठीची केली आणि ऊस तोडी नेली, त्याच्यात रस राहत. पण आता चला, पहिला दिवस आहे, त्यांची चुकी नाही, थोडं मागं पुढं होणारच आहे. त्याच्यामुळे सगळे एका जीवाचे आहेत म्हणून तरी धकत आहे. विठ्ठला कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कारण भगवंताचं नाव म्हणजे डबल पॉवरची मशीन आहे, सिंगल नाही. भगवंताचं नाम म्हणजे पुण्य निर्माण करते आणि पाप खलास करते. पुण्य निर्माण किती गणनाच नाही, पुण्याची गणना कोण करी उल्लाची गणना कोण करी उल्लाची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी स्वरात पाहिजे, नसलं स्वरात जोरात पाहिजे, दोन्हीतून एक जुळलं पाहिजे. हरिमुखे हरिमुखे म्हणा ना काहीतरी, हरिमुखे म्हणा हरिमुखे. आणि पुण्याची गणना कोण करी. पुण्य निर्माण होतंय किती गणना नाही, आणि पाप किती जात आहे त्याची बी गणना नाही. जळतीला पाप संकीर्तन साधन पैसो जन्मांतरीचे. किती मिनिटांमध्ये जातील लयाशी, कशाप्रमाणे तरणा अग्नी समरस झाली. म्हणजे भगवंताचं पावल हे डबल पॉवरची मशीन आहे, भगवंताचं नाम. म्हणून तुकोबारायांनी नामाचा जास्त आग्रह धरला. बाकीच्या साधनाने जाऊ नका नाही असं नाही म्हणले, पण नामस्मरण इतकं सोपं आहे, बाकीचे साधनं तितके सोपे नाही. कारण तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसे, संसार करून परमार्थ झाला पाहिजे कामामध्ये. आता इथे लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. अरे बाकीचे ब्रह्मचारी सगळे, हे सगळ्याचे लग्न झाले तर हातावरी का करीत नाहीत. इतके तुम्हाला सांगतो वैतागले, हातवर घ्यायची इच्छाच राहिली नाही मला. आणि संसाराचा कार्यक्रमच असा आहे, ज्यांनी संसार केला त्याची निश्चिती झाली, आणि ज्यांनी परमार्थ केला त्याची निश्चिंती झाली. ज्यांनी संसार केला त्याला पश्चाताप पडला, आणि ज्यांनी परमार्थ केला त्याला प्रसाद मिळाला. विठ्ठला मला सांगा, हे आपल्या वाट्याला प्रपंच आलेला आले भागात आहे. तुझे नाम आता मला सांगा, तुम्ही आम्ही प्रापंचिक आहे, संसार सोडून जमतो का. नाही मी खाली संसार सोडून जमन. आणि कोणते संत म्हणले संसार सोडा. सुखे करावा संसार दोन्ही वार क्षमा घर
नसंडावे दोन्ही वर दया क्षमा घर कोणते संताचं प्रमाण नाही संसार सोडा आपल्या आलेला वाटेला व्यवसाय तूच करा वाचे आठ बाबा राम नाम 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 प्रपंच आसोनी परमार्थ साधावा प्रपंच आसोनी परमार्थ साधावा वाचाळ बाबा पांडुरंग वाचाळ बाबा पांडुरंग प्रपंच सोनी परमार्थ साधावा वाचाळ बाबा पांडुरंग प्रपंच सोडू नका आलेल्या वाटेला जे व्यवसाय एक जण म्हणला आमचा म्हशीचा धंदा आहे आम्हाला दूध विकावं लागते तुकोबारा म्हणले दूध विकू नका नाही दूध जरुरी का एक जण म्हणला मग पाणी टाकल्याशिवाय पुरत नाही तुकोबारा म्हणले पाणी जरूर टाका पण सपादन इतकं टाका कोणता बी व्यवसाय आपल्या वाटेला येऊ द्या फक्त प्रामाणिकपणाने करा रोज आपल्या वाटेला आलेलं कर्म आणा जर प्रामाणिकपणाने केलं कर्म कर्म राहत नसतं कर्म ब्रह्म बनतं सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जन नोय अवघा जनार्दन शायकती निवृत्ती साधू जना एका जनार्दनी मानली निज खुन झाली संध्या संध्या माझा गेला संध्या माझा गेला आता सगळं जुळून आलंय बरं का वादक अण्णा असले ना काहीच बघत नाही गुरुजी माणूस आता इथं इतकी मैफिल जमिली महाराज हे दोन गायक भेटणं म्हणजे महाराज हे लय मोठे उपकार आहेत एकदा जोरात टाळी वाजव महाराज आणि वाजायला साथीदार चांगले इथं सगळं जुळून आलंय वादक चांगले गायक चांगले पुढं बसणारीचे तोंड सोडा गुलाबासारखे सगळे एक बी सूर्यफुल नाही इचकालेलं नाही तर काल एक म्हातारं माया पुढं बसलं ना असं तोंड केलं महाराज त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला कोणते गावात म्हणलं तोंड काऊन तसं केलं मला उपास आहे म्हणलं सोडून दे पण फ्रेश बस आता सध्याच्या काळात माणसं अशी वांबाळ्यावणी दिसायलेत बघा आणि संसारीपेक्षा परमार्थिक लोक जास्त टेन्शन मध्ये येत मला सांगा नाराज राहायचं काय काळ आहे का बरं मला सांगा ताण नाही असं जगात माणूस आहे का महाराजाला ताण नाही का अहो आमच्या इतका तर ताण कोणलाच नाही आम्ही फक्त कपड्यानी श्रीमंत आहेत आतून दरिद्री अहो दुःख नाही जगात असा माणूस नाही लोक म्हणले लय ताण आला ताण खांब्याला का माणसाला ताण घ्यायचंच नाही जीवन मिळालं ना बरं पहिल्यापेक्षा किती काळ चांगला आहे का वाईट आहे आता हे म्हाताऱ्या माणसाला विचारा यायच्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले बोला चौदार तुमच्या काळात मेली तुम्ही राहिले हे उपकार चौदारा करता टाळी वाजता बेस्ट अहो खायला नव्हतं म्हणून माणसं मेली आणि आता खायला नाहीत म्हणून मरायलेत का जास्त खाऊन मरायलेत अहो काल एक जणांनी 17 धपाटे खाल्ले त्याला मला मरशीन रे ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे काय गाव खातो का अहो खायला भरपूर आहे अन्न जरी लोकांचं असलं पोट आपलंय विठ्ठला आता हे जे तुम्हाला जांभळे आलेत ना हे जांभळे हे कशाचा परिणाम माहिती का हे कीर्तनाच्या आधी जेवल्याचा परिणाम जोपर्यंत आपल्या इकडे टाइम कीर्तनाचे बदलत नाही तोपर्यंत माणसं सुधरतच नाही प्रत्येक माणूस जांभळी देतो आता मी तुमच्या सगळ्याच्या जांभळ्या मोजल्या तर 49 झाल्यात त्या काऊन व्हायल्यात माहिती ना तुम्हाला डबल कोयता मारून गाडी भरून आल्याचे परिणाम तुम्ही इकडून मागासारखा अहिल्यानगरच्या पट्ट्यात जा पुण्याकडे जा शिक्रापूरला जा 7 ते 9 आणि लयच मुंबईकडे गेले 6 ते 8 म्हणजे 9ला तर माणसं मोकळे आधी भजन
नंतर भोजन करू भजनी भोजन करू भजनी भोजन करू भजनी भोजन करू भजनी भोजन आणि घेऊ नारायण बाईला किती बी त्रास असू द्या पण खानदानी बाई नांदायचंच म्हणलं ना नांदती पर्यंत एकांबर माग पुढे होत राहतो मला पण कीर्तनकाराला अंग काढायला जमत नाही एकांबर गायक अंग काढते जमू शकते वादक अंग काढते जमू शकते पण कीर्तनकाराने जर तोंड वांबाळवणी केलं तर ते जमू शकत नाही विठ्ठला लय काळ चांगला आहे महाराज आपला आणि आपण तर लय भाग्यवान माणसे भारतात जन्माला आलो पहिलं भाग्य महाराष्ट्रात आलो दुसरं भाग्य बीड जिल्ह्यात आलो तिसरं भाग्य आणि आतापर्यंत एवढे माणसं इथे बसलेत याच्यातला एक बी माणूस मेला नाही अहो हे सुद्धा भाग्यच आहे ना आपलं हे धसकाट्या रोग आलता ते कोणता त्याच्यात जर आपला नंबर लागला असता तुमचे आमचे दर्शन झाले असते बोला ना मग देवानी मारलं का वाचिलं कशा करता लोकांचे बांध कोरायला वाचवलं कशाला मारा आता कीर्तन भजन लय वाढले त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाली बोला पटापटा वाढले पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाली वाढले पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे सगळं वाढ लांबी रुंदी वाढली खोली कमी झाली विठ्ठला घर बांधायचे कीर्तन आहेत अण्णा हे नवल नाही घर पाडायचं कीर्तन मी केलं गुरुजी तुम्ही म्हणता ना अभंग कोणता घेतला सुसात ना ओवी घेतली पडून गेली भिंती नाही आता तयार ठेवावं लागेल बरं का हो आता आम्ही असं ठरलंय जसे माणसं तसे अभंग राष्ट्रवादीचे आले घडी घडी काळ वाटे याची पाय काँग्रेसचे आले उभारीला हात भाजपचे आले वचन ऐका कमळापती कमळाच बोलायचं एक जण म्हणला मी अपक्ष आहे पांगुळ झालो देवा नाही हातानं पाय परमार्थ भरपूर वाढा लांबी रुंदी वाढून खोली कमी झाली इतके कीर्तन लोक ऐकत आहेत महाराज युट्यूबला बी कीर्तनच कुठं गेलं तर कीर्तनच कीर्तनाला दम नाही आणि गुण यायचा माळी घालायला दम नाही काही ना तर एवढ्या ठोकर लटकिल्या दुमती करू मशील हल्ली म्हैस मरण वागायची अकल नाही पुन्हा म्हणतो 80 वर्ष झालं मी याच्यात तुला काय वांग कळलंय त्यातलं विठ्ठला विठ्ठल परमार्थ किती वर्ष केला याला गौण किंमत आहे कसा केला याला किंमत आहे चलत राहिलं गाव आलं पाहिजे जेवण केलं ढेकर आला पाहिजे औषध घेतलं रोग बरा लग्न केलं आता परमार्थ केला तर परिवर्तन झालं पाहिजे विठ्ठला विठ्ठला लय देवाने आपल्याला आनंदात ठेवलंय महाराज अनमोल किमतीचं शरीर दिलं देवाने तुम्हाला आम्हाला केवळ भाजना करता आणि आयुष्य पुन्हा नाही सगळ्या गोष्टी तुम्ही पुन्हा मिळवू शकता जमीन गेली तुम्ही पुन्हा मिळविता मित्र गेला तुम्ही पुन्हा मिळविता पैसा गेला तुम्ही पुन्हा मिळविता बायको मेली कोण म्हणलं दुसरी करताय आता येते का आता देऊ काळ लय काका नवरदेव रुसत होते पहिले अण्णा आणि कशामुळे रुसत होते माहितीये का गडी आणि पुन्हा रेडू आता रुसायचा इशेच संपला आता काही का होय ना तुम्हीच रुसले होते आता इरी पसलंच रान कोरड रेडू मुळे चौकदार लय मोकळा माणूस बरं का मारा मला तर वाटतं आपल्यातले 2000 तिकडे देऊन टाका पण ते गरीबाचे घेत नाहीत म्हणून मी देत नाही लय रुसायचे नवर देऊ मारा तर एका सासऱ्याने जावायला फोन केला म्हणलं हॅलो अहो जावाई ती घडी देऊन टाकली तुमची पण ते रेडू द्यायचा येऊ का घेऊन ते म्हणले नका नका ह्याच रेडूचा आवाज कमी होत नाही येऊ नका आपला महत्वाचा मुद्दा आहे सगळं मिळन जमीन गेली पुन्हा मिळन बायको मेली पुन्हा मिळन
मित्र गेला पुन्हा मिळन, पण तोंडातला शब्द गेला वापस नाही. त्याला माफीची माफी मागितल्याशिवाय प्रकरण सॉल्व्ह होत नाही. तोंडातला शब्द गेला वापस नाही. एकदा इज्जत गेली पुन्हा किती चांगलं वागा वापस नाही. आणि एकदा वेळ गेली पुन्हा वापस नाही. म्हणून वापर योग्य करा. खिशातला पैसा जपून वापरा, तोंडातली वाणी जपून वापरा, अंगातली ताकद जपून वापरा आणि देवाने दिलेलं शरीर योग्य वापर करा. पुन्हा पुन्हा शरीर नाही. आता मागुता येईल फेरा, मागुता येईल, आता मागुता येईल फेरा, आता मागुता येईल फेरा. तू काय बंधू म्हणे भाव धरा, ओळखी नाही तरी झाला घोरा ग. लक्ष 84 वाजू दे फेरा, लक्ष 84 आपण फेरा, 84 आपण फेरा, लक्ष 84 आपण फेरा, 84 आपण फेरा, लक्ष 84 आपण फेरा, 84 आपण फेरा. अण्णा म्हणल्यावर बघायचं काम नाही महाराज. आणि आमचं बी वजन वाढत ना. कुठं गेलते म्हणले कीर्तनाला, कुठं गेलते इंगळे महाराजाचा आश्रम, वजन वाढत. वाजायला कोण होतं, अण्णा होत. मग कार्यक्रम भारी असतो देऊ म्हणजे वजन राहत. आणि गायक वादकाशिवाय कीर्तन करायची शोभाच नाही. आणि कीर्तनकारापेक्षा जास्त किंमत गायक वादकालाच पाहिजे. पण मराठवाड्यातला धंदा उलटा आहे. जो वळई रचितो का त्याला 200 रुपये आणि जो फुकितो का. प्रवास करायचा गाडी नीट पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. मध्ये नदीत नाही तर वाड्यातच जायचं काम आहे. स्वयंपाक करायचा तर बाई कशी पाहिजे, नावाची का हाताची. पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डब्याच्या डबे मसाला चव नाही कशाला. पहिल्या बाईनं भाकर केली तर भाकर फुगत होती. काळ बदलला. स्वयंपाक करायचा बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे. आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण म्हणला अक्कल पाहिजे. त्याला सगळं रसज्ञ पाहिजे ना. तसं कीर्तन करायचं पाखवाजे नंबर 1, गायक नंबर 1. आपल्याला जे पाहिजे तेच ते म्हणावं. कीर्तनाला 7 पाहिजे का 7.5? नाही तर आपण म्हणावं रंगनी रांगत गुलगुला बोलत, त्यांनी म्हणावं रंगनी रांगत गंगूला बोलत. काय उपयोग नाही मला, त्याच्यात रस राहत नाही. त म्हणलं की तपिलं नाही, त म्हणलं की तत्वमशी विठ्ठला. आता गायक चांगले, वादक चांगले. अशा टायमामध्ये कधी टाइम निघून जातो मेळ लागत नाही. आणि एवढी तर जागा चांगली आहे आपल्याला. 4 माणसं एका जागेवर बसले तर तोंडाने नीट बोला ना. 4 महिलांना दिला धुणं धुवायला गेलं तर हरिपाठ मानल्याशिवाय राहीना. उशिरा कळल्याबद्दल धन्यवाद, त्याला नाही इलाज. आता माणसापेक्षा जास्त संख्या कोणाची, मग टाळी वाजवा नाही. टाळी वाजवा का म्हणलं, मालिकाचा त्याग करून आले. कारण आता माणसं येडे केले मोबाईल आणि महिला येड्या केल्या. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची, गिलासात वाढली. कोणा पुढे आणायचं. माझ्या संग भजनी आले ते म्हणले महाराजाची बायको तसं खाऊन करले. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. काय पण अशा काळात आपण परमार्थ करतो हे नवले विठ्ठला. अनमोल किमतीचं शरीर आहे, पुन्हा भेटूच शकत नाही. मग तुकोबार आहे म्हणले याच नरद्या तुम्ही ठरवलं तर देव होता. नरदे निधन लागले हाती, उत्तम सार उत्तम देवाची होईन मनती जे होती तरी का
शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं. गाडीत बसलेल्या माणसाला कळूच नाही गिअर किती आहे. ते शहाण्या ड्रायव्हरचं लक्ष नाही. आता काय काय गिअर टाकतात का धसकट उपटी तेच सगळं जुळून पाहिजे. काय प्रमाणे नरदे निधान निधान मध्ये एक ठेवाय. धन किती मिळालं याला किंमत नाही शंके गुरुजी. जतन किती करता आलं. नरदे बऱ्याच लोकांना मिळाला, शरीर मिळालं आपल्याला पण कळालं नाही. मायबाप मिळाले पण कळाले नाही. बायको मिळाली पण कळाली. मिळाली बी कसं आहे स्वतः कळाली. आता आईनं आवाज दिला लवकर येतो का बायकून दिलो. खरं बोला तुम्हाला सटवायची शपथ. निस्ता आईनं म्हणावं बाळू आवाज नाही आला आणि बायकून म्हणावं होय हो हे काय मिळालं. आणि किंमत कधी राहत नसती माहिती का. लय जवळ गेलं किंमत नाही आणि फुकट मिळालं. रोज बी जवळच असलं की म्हणत मग त्याचं मला सगळंच माहिती. त्याच्यामुळं जास्त जवळ कोणाच्या जात जाऊ नये. दुरून डोंगर लय जवळ गेलं किंमत नाही आणि फुकट मिळालं. देताने देवाने फुकट दिलंय. आता सिटीमध्ये लाईटची किंमत जास्त आहे का खेड्यामध्ये. भरावं कुठं लागते आणि खेड्यात मिळ नाही. डीपी आकडा खेड्यातले लोक आपण शेतात गेलो घरातला फॅन कूलर फ्रीज बंद पाहिजे का चालू पाहिजे. बंद करीत नाहीत आपण एनी टाइम चालू. एक जण तर रात्री 1:30 वाजता टीव्ही चालू ठेवली गुरुजी. त्याला म्हणलं काऊन तसं केलं. चोराला वाटलं पाहिजे मी जागा आहे. हे फुकट मिळाल्याचे कसं आहे अहो रात्र भगवंताचं भजन करा. तुकोबारायचं जीवन बघा. तुकोबाराय म्हणजे आमचा जीवनातला वेळ फक्त तितकाच वायाला गेला. शिंक जांभळी आणि इतका येळ वायाला गेला. आता आपल्याला आळस येणं सहज आहे की. आळस आल्यावर लोक कोण्या देवाचं नाव घेते. आग ग ग ग ग म्हणते. एक देवाचं नाव नाही बरं. आळस आला अरे देवा नाही, नारायणा नाही, पांडुरंगा नाही, भगवंताचं नाव मुखात यायला मागच्या जन्माचं पुण्य लागत. तरीच नाम जीवाग्री अनंत जन्मीचे त्याच्या मुखी हरी पैठा होय. बँकेतून पैसे काढायचे म्हणल्यावर काय भरावं लागतो. स्लिप. स्लिप भरली कीच पैसे येतात ना. नाही बोला ना काय अडचण आहे का. तुमचा आमचा बांधायला बांधे काही प्रेमच आहे ना आपलं. स्लिप भरली कीच पैसे येतात ना. आणि खात्यावर नसल्या स्लिप भरल्यावर पैसे येते हे मान्य आहे मला. पण आधी कुठं पाहिजे हे बी तसंच आहे. लोक म्हणते मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखात आलं उद्धार होतो. काय बापाची पेंट येतोय. जिंदगी भर करावं लागतं. लोकाला गडबडीच मारण्याचे. कायला वाटतं एकदा माळ घातली की ज्ञानो बरा फाटावच भेटाव. सोपा खेळ जिंदगी गेल्या लोकांच्या मारात तर मिळ नाही लागला. आणि आपल्याला वाटतं लगेच हातात परमार्थात आलो लगेच आपल्या. सोपं नाही. पहिली गोष्ट परमार्थ निर्माणच होत नाही. झाला तर तो टिकत नाही. टिकला तर अंगावर बांधत नाही आणि अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही. झालं तर ते जगत नाही. जगलं तर शाळेत जात नाही. गेलं शाळेत तर पास होत नाही. झालं पास तर नोकरी नाही. लागली नोकरी तर छोकरी नाही. मिळाली तर ती नांदत नाही. नांदती तिला लेकरू नाही. अडचणी दरिता कडसणीचा ठाव.
परमार्थ कडीला जायपर्यंत सोपा नाहीच. फक्त इकडे येण्याकरता सोपं सोपं म्हणलंय. लोकांना वाटतं लई सोपं आहे म्हणून करताय. सोपं नाहीच. हरिपाठातला पहिला अभंग कोणता आहे? देवाची किती उभा राहायचं? क्षणभर होतो का उधार? आता आपण तो उभा राहू पाय गेले गुडघे गेले, क्षणभर नाही. आणि तिथं जर क्षणभर असतं तर शेवटचा अभंग आहे रिकामा अर्ध गडी. रिकामा अर्ध गडी राबू नको, रिकामा अर्ध गडी राबू रिकामा अर्ध गडी राबू नको, रिकामा अर्ध गडी राबू नको. सर्व सुख गडी साईच्या श्रेणी बडी, रिकामा अर्ध गडी राबू नको, रिकामा अर्ध गडी राबू नको. टाळी वाजवा एकदा गुरुजी करता. रिकामा अर्ध गडी राहू नको. पाहिल्याने काय म्हणले? नाम संकीर्तन साधन पै. आणि मध्ये घुसल्यावर म्हणले भक्ती तो कठीण. दादांच्या आवडीचा अभंग होता बरं. काय नाही भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विराळ असो. युद्धाच्या गोष्टी ऐकायला बऱ्या आहेत का? युद्ध करताना बरे. झुंजायाच्या गोष्टी ऐकताचे सुख, पण करिता देह दुःख थोर आहे. युद्धस्य वार्ता रम्य ऐकायला बरं आहे, करायला कठीण. फक्त बाकीच्या साधनापेक्षा भजन म्हणजे देवाचं नाव सोपं आहे. ते बी सोपं नाही. मुखात यायला काय लागतं? पुण्य. फक्त हे बाकीचे जे साधन आहेत, ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग, त्याच्यापेक्षा भक्ती मार्ग सोपा आहे. विठ्ठला. आता ज्ञान मार्ग आहे त्याला गरज वैराग्याची, योग मार्ग आहे त्याला गरज योग्य देशाची, कर्म मार्ग आहे त्याला गरज विधी निषेधाची. पण भक्ती मार्ग आहे कशाचीच गरज नाही. दिव्याला प्रकाश द्यायचा तर दादा तेल टाकावं लागेल, पण सूर्याला प्रकाश द्यायचा काय टाकावं लागेल? तुम्हाला आम्हाला शिकार करायची हातात शस्त्र पाहिजे. वाघ शिकारीला निघाल्या त्याला काय पाहिजे? ज्ञानाने देवाकडे जायचं, वैराग्य लागत. योगाने देवाकडे जायचं, योग्य देश बघावा लागतो. कर्माने देवाकडे जायचं, विधी निषेध बघावं लागतं. भक्तीनं देवाकडे जायचं, काहीच बघायचं नाही. विठ्ठला. आता काही माणसं डेअरिंग करतात. डेअरिंग फाडून टाकीन, कापून टाकीन. त्याला म्हणलं मग कर ना. एकटा कसा करीन? म्हणजे डेअरिंग आहे पण कोणाच्या तरी जीवावर आहे. ज्ञानाची डेअरिंग आहे वैराग्य असलं तर. आणि आपल्याकडे वैराग्य नाही. एका माणसाने 25,000चं कुत्रं आणलं. किती हजाराचं? 25. चोर आले की भुंकण्या करता. ते कुत्रं निघालं काका दलिंदर. ते चोर आलं की झोपायचं, चोर गेलो बोंबलायचं. त्या मालकाला आला राग. ते मला पैसे किती दिले? 25. आणि चोर आल्यावर झोपत आहे, चोर गेल्यावर ज्याच्याकडून आणलो त्याच्याकडे राग राग गेलं. लाज वाटव म्हणे तुला. 25,000 रुपये दिले आणि चोर आल्यावर झोपत आहे, चोर गेल्यावर बोंबलं. ते मला ताण घेऊ नका. आणखीन एक 5,000चं कुत्र त्याला जोडीदार नाही. ते मला पहिले 25 गेले, हे 5 कशाला? 25,000चं कुत्र झोपलं की 5,000चं त्याला उठी जाईल. आता कुत्र किती हजाराचं आहे? 25. आणि उठवायला किती हजाराचं लागतं? हे बी असंच आहे. ज्ञान देवाकडे नेतं पण जागा करायला वैराग्य लागतं. विठ्ठला. आपल्याकडे वैराग्य नाही, आपल्याकडे वैतागी. त्याच्यामुळे हे काम आपल्याचे नाहीत. ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग नादीच लागू नका. फक्त भक्ती मार्ग म्हणजे नामचिंतन. तुकोबारायचं आतापासून इथपर्यंत जीवन तपासा. फक्त नामामध्ये रंगलेलं जीवन. मग तुकोबाराने अहोरात्र नामचिंतन केलं. काही साधक म्हणले महाराज तुम्ही नामस्मरण केलं, आम्हाला करा म्हणतात, पण तुम्हाला कसं लागलं? नाम गोड, 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 नाम गोड.
याला म्हणते गळा. नरड वेगळा आणि गळा वेगळा. आमच्या इकडे भजने नाव सांगत नाही त्याचं कुठाने वाढत देईन. त्यांनी चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देतात आणि नाही म्हणल्यावर 2000 देतात. याला आवाज लागतो मला साध नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे लय सोपं आहे. सोपं नाही मला यातलं कोणतं सोपं नाही. मृदंग तर सगळ्यात हार्ड आहे. सोपं आहे. भजन सोपं आहे. बरं कीर्तन सोपं आहे. बरं बसल्या बसल्या टाळ्या वाजिनं तरी कोणी वाजित नाही. वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे. हातावरी हात हसवणी आपण, हातावरी हात हसवणी, हातावरी हात हसवणी आपले. वाजविता टाळी लाज वाटे, टाळी लाज वाटे, टाळी लाज वाटे. आपल्याला सोपं वाटतं पण सोपं नाही. आता एखादी गाय पुढे चाल म्हणायला आली, थोडा आवाज वर जायचा राहिला, खालचे कसे करते इतकं तितकं नाही ते. ज्याचं जळत पाण्यामध्ये मासा जावा त्यांच्या वंशा. सोपं नाही मला. परमार्थ सोपं वाटत सोपं नाही. भक्ती तो कठीण, भगवंताचं नाम सगळ्यात सोपं आहे. चवीला कसं आहे गोड आहे. म्हणले इतकं डबल गोड म्हणले मग आम्हाला गोड का लागत नाही. दोष परमार्थाचा नाही, दोष नामाचा नाही, दोष आपला आहे. आकाशातल्या चांदण्याचा कलर कसा आहे बोला. पांढरा. कधी कधी पिवळा दिसतो. कोणता रोग झाला काय? चांदण्यात दोष आहे का डोळ्यात दोष आहे? ज्याच्या डोळ्यात दोष आहे पांढरं त्याला पिवळं दिसतं. ज्याच्या डोळ्यात दोष आहे पांढरं पिवळं दिसतं. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला गोड कडू लागतं आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला परमार्थ कडू लागतो. विठ्ठला किती ठिकाणी सांगितलं भगवंताचं नाव गोड आहे. अमृतापेक्षा गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरी केशवा काबाने घे, काबाने घे. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामान घे, कामान घे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. जिभे गोडातीन अक्षराचा रस अमृत ढगास पिके पुढे, अमृत ढगास पिके पुढे. अक्षराचा रस पिके पुढे, पिके जय हो. जिवे गोड तीन किती गोड. अमृतापेक्षा गोड. महाराज म्हणले अमृत बी त्याला काय फिक आहे. अमृत जयास मग आम्हाला का लागत नाही. दोष आपल्या ती लागत गोड. नाम गोड आहे, नाम गोड आहे. आपल्याला का लागत नाही. अन्न कडू लागतं का अंगात ताप आहे. आणि देवाचं नाम कडू लागतं अंगात पाप आहे. पुण्य निर्माण झालं भगवंताचं नाम गोड लागतं. म्हणले मग एकदा गोड म्हणून का थांबले नाही. दोनदा गोड का. सुरुवातीला बी गोडच आणि शेवटला बी. काही गोष्टी सुरुवातीला गोड आहेत शेवट कडू आहेत. काही गोष्टी सुरुवातीला कडू आहेत शेवट गोड आहेत. काही गोष्टी सुरुवातीला बी कडू शेवट कडू. पण काही गोष्टी सुरुवातीला गोड आणि शेवट बी गोड. आता विष आहे. ज्ञानोबा म्हणे विष सुरुवातीला गोड आहे शेवट बापा विषाची मधुरता गोड आहे. पण महाराज म्हणले त्याचा परिणाम कठीण आहे, शेवट कडू आहे. दारू सुरुवातीला बी
कस तरी तोंड करावं लागते म्हणजे कडूची आणि शेवट तर तिचा कडूची परमार्थ भगवंताचं नाम सुरुवातीला बी गोड आणि शेवटला बी नाम गोड नाम गोड काय होईल पुरे कोड सगळे त्याची इच्छा भगवंताच्या नामाने पूर्ण होत्यात म्हणले मग कधी गोड लागल महाराज म्हणले बाकीच्या रसाबद्दल वीट निर्माण झाला की याच्याबद्दल रसनायरा रस वाटे वाटे रसनायरा रस वाटे हॅलो श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट गोविंद महाराज शेंडगे त्यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट प्रदीप महाराज यादव. म्हणे आहार झाला तो का म्हणे आहार झाला तो का म्हणे आहार झाला तो का म्हणे आहार झाला. हॅलो आहार झाला तो का म्हणे आहार झाला तो का म्हणे आहार झाला आहार झाला तो का म्हणे आहार झाला तो का म्हणे आहार झाला तो का म्हणे रसना
घेता घोट अधिक है अधिक है अधिक है घेता घोट अधिक है घेता घोट घोट अधिक अधिक है अधिक है घेता घोट अधिक है तेरा घेता घोट अधिक है अधिक है अधिक है घेता घोट अधिक है रसावीटे रसनाएरा रसावीटे रसनाएरा रसा रसनाएरा रसा रसनाएरा रसावीटे।